श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आपल्या सर्वांना माहिती की आता 6 तारखेला अमावस्या आहे। दर महिन्याला अमावस्या येत असते। अमावस्या पौर्णिमा हे आपलं चक्र चालूच असतं महिन्याचं। दर 15 दिवसातून अमावस्यानंतर 15 दिवसांनी पौर्णिमा येत असते। आता हे अमावस्या आहे, ह्या 6 तारखेला अमावस्या आहे आणि ह्या अमावस्येला शनी जयंती सुद्धा आहे। तर म्हणून आणि वार आपला गुरुवार आहे, तर त्या दिवशी बघा आपल्याला काही विशेष सेवा करायची, कारण की शनी जयंती आहे या दिवशी। तर शनी महाराजांची सेवा नक्की करायची आहे, कारण की महिला असेल पुरुष असेल तर आपल्याला महिलांना सर्वांना माहिती की आपल्याला महिलांना शनी हा ब्रह्मचारी, तर महिलांना शनीचं दर्शन घ्यायला किंवा शनीच्या समोर जायचं परवानगी नसते, जाऊ नये महिलांनी शनीच्या समोर। पण मग ह्या दिवशी आपण डायरेक्ट जवळ नाही, परंतु आपण शनी मंदिरात जायचं, थोडंसं लांबूनच, शनीच्या समोर नाही जायचं, म्हणजे ते शनीची दृष्टी आपल्यावर पडणार नाही अशी थोडं साईडने बसून आहे ना आपण त्या दिवशी आपल्याला शनीचा मंत्र म्हणायचा आहे। शनीचा मंत्र आपल्याला माहितीच आहे, तसा तो मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचे आहे। जर आपल्याला शनी मंदिरात नाही जाणं झालं तर आपण आपल्या घरी देवासमोर करायचे, कारण की शनी जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं ही सेवा झाली पाहिजे। जेव्हा आपल्याकडनं काहीतरी शनीची सेवा होती तर त्यावेळेस आपल्याला सर्वांना माहिती शनी महाराजांकडे काय आहे, तर जो काही पाप असतं, आपले जे काही पाप असतं ना, पापाचं आपल्याला जे फळ देण्याचं काम हे शनी महाराजांचं असतं। म्हणून म्हणतो बघा आपण 7.7 लागली शनीचाच त्रास आहे, 7.7 मध्ये काय शनीचाच असतो, 7.7 शनीचीच असते। मग 7.7 मध्ये आपल्याला खूप त्रास होतो, का होतो की आपले हे 7.7 आपले हेच कर्माचे भोग, ह्या जन्माचे असेल मागच्या जन्माचे असेल, जे काय असेल ते आपल्याला या जन्मात ते भोगायला लागत असतं। मग ते आपल्याला कोण भोगायला देतो, कोण आपल्याला त्या पाप कर्माचे हे फळ देतं, तर तो आपला शनी महाराज देतो, तो आपल्याकडनं ते फळ भोगून घेत असतो। म्हणून आपल्याला काहीतरी शनी महाराजांची सेवा करून शनी महाराजांना खुश करायचं असतं। तर त्याच्यासाठी किंवा त्यांना काहीतरी सेवा करून त्यांना आपल्या जे काही पापाचं आपलं जे काही हे असतं, मागच्या जन्मीचे असेल ह्या जन्माचे असेल, जे काही पापाची तीव्रता असते की त्या पापामुळे असणाऱ्या भोगाची तीव्रता असते ती आपले शनी महाराज कमी करतील। म्हणून आपल्याला ह्या दिवशी शनी महाराजांचा मंत्र 1 माळ जप करायचा आहे। नवग्रह स्तोत्र एकदा आपल्याला 9 वेळा वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे। बघा, थोडंसं तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि पांढरे तीळ शनीच्या मंदिरामध्ये वाहून यायचे आहे। प्रत्येकाने करायचं आहे ते ह्या दिवशी, प्रत्येकाने करायचं, खूप नाही, एवढीच तीळ घ्यायची, एवढीशीच घ्या तुम्ही तीळ आणि थोडंसं तेल घ्या आणि ते शनी महाराजांच्या मंदिरात थोडं दिव्यात घालायचं, थोडी शनीच्या डोक्यावर सोडायचं, असं आपल्याला करायचं आहे। आणि आता आपण शनीच्या एवढे समोर जाऊ शकत नाही, बरोबर आहे ना। मग काय करायचं बघा, मग आपण आपला हात लावून आपण आपल्या पुरुषांकडे, म्हणजे आपल्या घरातले पुरुष मंडळ असेल, आपला मुलगा असेल, आपले पती असेल, आपले जे काही आपल्या घरातले पुरुष मंडळ असेल, आपण आपला हात लावून त्यांना द्यायचं, म्हणजे आपल्या हाताने ते म्हणजे आपल्या वतीने ते वाहतील असं गृहीत धरायचं। आणि हे आपल्याला शनी महाराजांना शनी जयंती आहे, अमावस्या आहे, त्या दिवशी द्यायचंय। आता आपल्याला हे समजलं की आपल्याला शनीची काय पूजा करायची ह्या दिवशी। त्यानंतर आपल्याला अमावस्या आहे, तर ह्या दिवशी आपल्याला घरावर नारळ उतारा करायचा असेल, गाडीवर नारळ उतारा करायचा असेल, किंवा आपल्याला जे काही उतारे करायचे असेल ते आपण ह्या दिवशी करायचे। ह्या दिवशी आपल्याला सगळे उतारे करायला परवानगी आहे। आपण काही व्हिडिओ सांगतो की हा उतारा करू नका, तो उतारा करू नका, पण आता करायचं। विशेष म्हणजे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन सुद्धा ह्या दिवशी करायचं आहे। आणि आपल्या घरात बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घराला, आपल्या घरातल्या मंडळींना बऱ्याच वेळा नजर दोष होत असतो। कसं असतं, आजकाल आहे ना जळाऊ वृत्ती जास्त वाढलेली आहे, की आपलं जर चांगलं दिसलं ना तर कोणाला सहन नाही होत। म्हणजे कसं असतं बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याला त्याला त्याच्या परीने दुःख असतं, असं काही नाही, खूप सुखी आहे जगात, कोणी असा माणूस नाही का तो खूप सुखी आहे, तो दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, परंतु एक पद्धत आहे का कोणाला सांगण्याची पद्धत आहे, कोणी सांगत नाही। आणि जो सांगतो तो त्याला समजतं की याला टेन्शन आहे बरं का, याला खूप टेन्शन आहे, हा सारखा याचं असं याचं तसं हे समजतं। परंतु जो व्यक्ती सांगत नाही तर समोरच्याला काय वाटतं की हा खूप खुश आहे बघ, कधीच काय म्हणत नाही, म्हणजे हा खूप सुखी आहे। तर मग कधी कधी काय होतं, अशा लोकांवर पण दुनिया जळते।
आणि मग ते काय असे वाईट नजर असते त्यांची, काय वाईट नजरेने त्यांनी बघितलं की वाईट वृत्तीने जरी त्यांनी आपले काही आपल्यासाठी काही वाईट शब्द बोलले ना, तर त्याचे आपल्याला दोष म्हणजे आपल्याला त्याचे त्रास होतो. मग अशांसाठी सुद्धा असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा लोकांनी सुद्धा काय करायचं की ह्या दिवशी आपल्याला नारळ उतारा स्वतःवरून करून घ्यायचा, म्हणजे स्वतःने करायचा, कोणाकडनं करून घ्यायचा. किंवा जे आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना झाला असा काही प्रकार होतोय, पतीला होतंय, महिलाला होतंय, घराला होतंय, तर अशा वेळेला नारळ उतारा करून घ्यायचा. नारळ उतारा कसा करायचा बघा, एक नारळ घ्यायचं, आपलं साधं नारळ घ्यायचं, जे सुकलेलं नारळ म्हणजे थोडं पाणी असतं तसं, आपण जे देवाला फोडतो ते, नाही तर कारण की नारळमध्ये 2 प्रकार आहे मग ते लक्षात नाहीत. तर तसं नारळ घ्यायचं, त्यांचे जे शेंडीचा भाग असतो समोर घ्यायचा, त्याला शेंदुराने असा त्रिशूळ काढून घ्यायचा, छोटासा त्रिशूळ काढून घ्यायचा शेंडीने, सॉरी त्रिशूळ काढून घ्यायचा, शेंडी समोर ठेवायची, हातात असं ते धरायचं नारळ, 11 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः मंत्र म्हणायचा. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं 11 वेळा मंत्र म्हणायचा. त्या नारळकडे बघत, असं नारळकडे बघत 11 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः मंत्र म्हणायचा. आणि नंतर आपण जर घराहून उतरणार असेल तर आपण बाहेरून उतारा काढायचा आणि बाहेरच्या बाहेर ते नारळ कचऱ्याच्या डब्यात ठेवून द्यायचं, किंवा आपले कचरा कुंडी असेल तर. परंतु रस्त्यावर किंवा इथे तिथे कुठेही ठेवायचं नाही, कारण की आपल्या घराचा दोष, आपला दोष आपल्याला कोणाला द्यायचा नाही, आपला तो डायरेक्ट नष्ट करायचा आहे. म्हणून असं काही करायचं नाही की पूर्वी लोक करायचे, काढले की ठेवा, 3 रस्त्यावर ठेवा, इथे ठेवा, तिथे ठेवा. मग जे काही ओलांडतं, ज्याच्याकडनं ओलांडलं जातं त्याला त्याचा त्रास होतो. म्हणून आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. आपण आपला त्रास आपल्याला बाहेर काढायचा आहे, कमी करायचंय, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही. काय होतं बघा, तर कधी कधी काय होतं, समजा आपण हे केलं रस्त्यावर ठेवलं, एखादा ओलांडलं, त्याला त्याचा त्रास झाला तर काय होणार आहे बघा, त्याचा आत्मा करणार आहे, त्याला त्रास होणार आहे, तर त्याचा दोष आपल्याला लागणार आहे. तो वरचा पण बघतो ना, कारण की तुझा दोष तू काढला आणि त्याला दिला, तर मग त्याचा आपल्याला तळतळाट लागतो, त्रास होतो. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की नारळ उतारा असेल, कुठलाही उतारा असेल तर आपण कुठेही बाहेर इकडे तिकडे टाकायचा नाही, डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाकायचा, कचऱ्याचा डबा बाहेर ठेवून द्यायचा आणि हातपाय धुवून मग घरात यायचं. जेव्हा कचरा गाडी येते तर तेव्हा तसंच परत घ्यायचं, कचरा गाडी टाकून द्यायचा, पुन्हा हातपाय धुवून मगच घरात यायचं. असं आपल्याला हे उतारायचं सुद्धा करायचं. आता हे नारळ हातात घ्यायचे, थोडं पुढचे बोलले मी, अगोदरचं राहिलं ते, कारण की कसं होतं आपण लगेच तो विचार करतो ना. तर हातात नारळ घ्यायचं, 11 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः म्हणायचं, आणि नंतर मग ते नारळ आपल्या घरावरून असं ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून त्याचा 9 किंवा 7 वेळा उतारा करायचा आणि मग ते नारळ टाकायचं. आता पुरुषांवरून करायचं असेल किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीवरून करायचं असेल तरी आपण तसंच करायचं. फक्त एक लक्षात घ्यायचं, नारळ उतारा छोट्या मुलांवरनं करायचा नाही. जे 12 वर्षाच्या आतील मुलं आहे त्यांच्यावरून नारळ उतारा कधीही करायचा नाही. त्यांच्यावरून आपण काळा तीळ उतारा, जे काळे तीळ असतात तो उतारा करायचा असतो. तर हे लक्षात घ्यायचं, 12 वर्षाच्या आजच्या मुलांचं नारळ उतारा नाही करायचं कधी पण. त्यांचा म्हणजे त्यांना तेवढे हे नाहीये. तर नारळ उतारा करण्यासाठी आपल्या काही वयाची अट आहे, कारण की आपले तेवढी तीव्रता असते त्याची पण, म्हणून. आणि दुसरी गोष्ट, काळे तीळ उतारा असतो तर बरेच वेळा नजर दोष होत असते, बऱ्याच वेळा नजर दोष होते. काय होतं बघा की आपले मुलं आहे ना अतिशय शांत होऊन जातात, चांगले चंचल मुलं शांत होता, कोणाची अशी नजर लागलेली असली शांत होऊन जातात, किंवा त्यांच्या अभ्यासात मन अगोदर खूप हुशार होतं पण आता अभ्यास करावा वाटत नाही, त्याचा पण नजर दोष असतो. तर असं जरी असेल तरी आपल्याला तो नारळ उतारा करू शकता. आणि 12 वर्षाच्या आत मुलं असेल तर त्यांचा काळे तीळ उतारा. आता हे काळे तीळ उतारा याच्यासाठी वेगळे व्हिडिओ बनवले, कारण की ऑलरेडी व्हिडिओ माझी 9 मिनिटाची झालेली आहे, तर काळे तीळ उतार्यासाठी वेगळे व्हिडिओ बनवते. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.